नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे मनपूर्वक स्वागत। तर आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वीचा म्हणजेच क्लास 6चा चॅप्टर नंबर 2 अँगल्स म्हणजेच त्याला आपण कोन असं म्हणतो। तर या पाठामध्ये कोनाविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे। In previous class we already understand about the angles, type of angles, but in this class we understand another different types of angles. So students, look at the angles shown in the pictures below and identify the types of angle and write its name below the pictures. First picture is table clock. In this table clock we see the hour hand and minute hand, and angle between two hour hand and minute hand is a obtuse angle. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, विशाल कोन असं म्हणतो। मिनिट काठ्यामध्ये आणि तास काठ्यामध्ये जो कोणता कोन तयार झालेला आहे तो विशाल कोन झालेला आहे। Then look at the next picture. Next picture is a scissors. The angle between two blades of the scissor is a acute angle. म्हणजेच काय, तर या दोन कात्रीच्या पात्यामधील जो काही कोन तयार झालेला आहे तो लघुकोन आहे, हे आपण गेल्या इयत्तामध्ये शिकलेलो आहोत। Then next look at the next another picture. Another picture is a wall clock, and in this wall clock we see hour hand is on a 9 o'clock and minute hand is on a 12 o'clock. Then angle between two hands is a right angle. म्हणजेच या घड्याळामध्ये 9 आणि 12च्या मध्ये जे काही कोन तयार झालेला आहे, जो काही कोन तयार झालेला आहे तो काटकोन आहे असं आपल्याला लक्षात येते। म्हणजेच यावरून आपल्याला गेल्या इयत्तामध्ये जे काही आपण कोन आणि कोनाचे प्रकार शिकलो ते आपल्या चांगल्या लक्षात आहेत, आणि त्यानंतरचे जे काही राहिलेले प्रकार आहेत ते आता यामध्ये आपल्याला शिकायचे आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यानंतरचा आणखी एक प्रॉब्लेम आहे तो सोडवून घेऊयात। तर पहा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल म्हणजे सारणी पूर्ण करा। त्याच्यामध्ये आपल्याला अँगल, नेम ऑफ द अँगल, व्हर्टेक्स ऑफ द अँगल आणि आर्म्स ऑफ द अँगल्स म्हणजेच काय, तर कोन, कोनाचे नाव, कोनाचा शिरोबिंदू आणि कोनाच्या बाजू। तर आता आपल्याला या ठिकाणी कोन दिलेले आहेत आणि त्यावर जे पॉइंट दिलेले आहेत त्यावरून आपल्याला ह्या अँगलचे नेम लिहायचे आहेत, कोनाचे नाव लिहायचे आहेत। तर चला आता सोडून घेऊया। First of all, in this first diagram, the vertex is a Q because Q is a common point between two lines QP and QR. So we can write name of this angle is PQR, and also we can write as a RQP. Understand? So move on to the next vertex of the angle. Vertex means corner of this angle. Then we already know Q is a corner point, Q is a common point to between to the lines. म्हणजेच Q हा एक वर्टेक्स आहे ह्या कोनाचा, आणि कोनाचे नाव आपण लिहू शकतो कोन PQR किंवा कोन RQP अशा पद्धतीनं। तर चला त्यानंतर नेक्स्ट आर्म्स ऑफ द अँगल. These arms, so Q is a common point, so we can write the arms of this angle is QP, and another arms means sides, another sides of this angle is QR. Okay, you understand? Then look at the next angle. This angle is also acute angle, and name of these angles means point on this angle is L, point M and point N. In this angle, M is the middle point between the two lines LM and MN. So M is called as vertex of this angle. म्हणजेच काय, तर हा जो अँगल दिसत आहे तो लघुकोन आहे, आणि त्यामधला जे पॉइंट आहेत L, M आणि N हे बिंदू आहेत त्यावरील, त्यानंतर जो मधला M हा बिंदू आहे तो काय आहे, तो शिरोबिंदू आहे ह्या कोनाचा। म्हणजेच आता आपल्याला यामधला कोन तयार करायचे आहेत। आता यामध्ये बाजू कोणत्या कोणत्या आहेत, तर बाजू LM आणि बाजू MN आहेत। आले लक्षात? तर चला आता हे आपण लिहून घेऊया। सो नेम ऑफ दिस अँगल इज angle LMN, and also angle is
NML. Then next, vertex of the angle is M, and arms means sides of this angle is side LM and side MN. आता त्यानंतर जो तिसरा कोन राहिलेला आहे तो आता तुम्ही सोडून पहा. तुम्हाला हे नेम ऑफ द अँगल, कोनाचे नाव, व्हर्टेक्स ऑफ द अँगल अँड आर्म्स ऑफ द अँगल आता तुम्हालाही येतील. तर तुम्ही हा प्रयत्न करा. हा होमवर्क म्हणून हा तुमच्यासाठी आहे. हा सोडवा. तर आता यानंतर पाहूयात आपण की या पाठामध्ये आपल्याला कोणते कोणते अँगल पाहिजे आहेत. तर आपला फर्स्ट अँगल आहे 0 अँगल, त्याला आपण पूर्ण कोन असं म्हणतो. त्यानंतरचा दुसरा आहे तो ॲक्यूट अँगल, त्याला आपण लघुकोन असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर तिसरा आहे राईट अँगल, त्याला आपण काटकोन म्हणतो. काटकोनानंतर आपल्याला पाहायचा आहे विशाल कोन, त्यालाच आपण ऑप्टियस अँगल असं म्हणतो. त्यानंतर स्ट्रेट अँगल आहे 5व्या नंबरचा. स्ट्रेट अँगल म्हणजेच त्याला आपण सरळ कोन असं म्हणतो. त्यानंतर आहे आपला नेक्स्ट 6 रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल म्हणजेच त्याला आपण प्रविशाल कोन असं म्हणतो. आणि त्यानंतरचा आहे आपल्याला लास्ट कंप्लीट अँगल, त्याला आपण फुल अँगल असं सुद्धा म्हणतो. आणि कंप्लीट अँगल म्हणजेच त्याला आपण पूर्ण कोन म्हणतो. आणि त्यानंतर आता काय करूयात आपण हे 1 बाय 1 एकदा पाहूयात, शिकूयात. फर्स्ट ऑफ ऑल वी अंडरस्टँड 0 angles when any two arms of an angle lies on each other, that means one upon the other. If there is no change in their position, in that case the angle between the two arms is called as 0 angles, and the measurement of the 0 angle is a 0 degree. That means we written as 0 degree. म्हणजेच 0 अँगल आपण त्याला काय म्हणतो, शून्य कोन असं म्हणतो. नावाप्रमाणे 0 म्हणजे शून्य, म्हणून शून्य कोन ह्याला नाव पडलेलं आहे. तर पहा आता यामध्ये एकाच रेषेवर, समजा सुरुवातीची एक रेष असेल, त्याच रेषेवर दुसरीही सुद्धा रेष आहे. त्यामुळे ह्या दोन्ही रेषेमधलं जे काही अंतर आहे ते आपल्याला मोजता येत नाही, किंवा मग शून्य आहे, त्यामधले अंतर नाहीच आहे. आणि त्या कोणत्याही त्या रेषांची काय होते, जी सुरुवातीची रेषा आहे आणि शेवटची रेषा, आपण सुरुवातीच्या रेषेला म्हणतो इनिशियल आर्म्स किंवा इनिशियल रे. त्याला आपण रे सुद्धा असं म्हणतो किंवा साइड्स म्हणतो, बाजू, त्याला आर्म्स असं, अशा पद्धतीनं आपण तिन्ही पद्धतीनं त्याला वाचतो. त्यानंतर पहा आता सुरुवातीची रेषा असेल तर सुरुवातीचा किरण असेल तर हा स्थिर असतो. आणि त्यानंतरचा जो दुसरा, त्याला आपण अंतरेषा म्हणतो, किंवा शेवटची रेषा असते, शेवटची बाजू असते, तर त्यामध्ये जर कोणताच फरक झालेला नाही, एकाच ठिकाणी एकाच स्थिर स्थितीत जर दोन्ही रेषा असतील तर अशा कोणाला आपण काय म्हणतो, मग 0 अँगल म्हणतो, त्यालाच आपण शून्य कोन म्हणतो. तर शून्य कोनाचं मापन आपण कशा पद्धतीनं करतो, कोणाला मोजण्यासाठी आपण डिग्रीचा वापर करतो, कोण डिग्रीमध्ये मोजला जातो, मग 0 डिग्री येईल ह्याला. तर अशा पद्धतीनं आपण शून्य कोनाचं वर्णन केलेलं आहे. शून्य कोन कशाला म्हणायचं हे आपण समजून घेतलं. आता यानंतर आपल्याला पाहायचा आहे सेकंड नंबरचा, तो आहे ॲक्यूट अँगल. तर ॲक्यूट अँगल म्हणजेच काय की ॲन ॲक्यूट अँगल इज ग्रेटर दॅन 0 डिग्री बट लेस दॅन द 90 डिग्री. म्हणजेच काय, तर ॲक्यूट अँगल म्हणजे आपण त्याला लघुकोन असं म्हणतो. लघुकोनाचे माप हे 0 अंशापेक्षा जास्त असते आणि 90 अंशापेक्षा कमी असते. जर एखाद्या कोनाचे माप 0 अंशापेक्षा जास्त असेल आणि 90 अंशापेक्षा कमी असेल तर तो कोन ॲक्यूट अँगल म्हणजेच लघुकोन आपण त्याला म्हणू शकतो. समजा उदाहरण घेऊया आपण, एक अँगल आहे अँगल AOB. तर त्या अँगलचं माप आहे 45 अंश असेल, म्हणजेच 45 डिग्रीचा हा AOB अँगल आहे. म्हणजेच काय, तो ॲक्यूट अँगल आहे. त्यानंतर जर आपण 85 डिग्रीचा जर अँगल घेतला तर तो सुद्धा काय झाला, ॲक्यूट अँगल झाला. 65 असेल, 30 असेल, 40 असेल, मोर दॅन 0 डिग्री बट लेस दॅन 90 डिग्री. एवढं लक्षात ठेवायचं यामध्ये आपल्याला. जर कोणताही असा कोन असेल की जो 90 अंशापेक्षा कमी असेल आणि 0पेक्षा जास्त असेल, ते सगळे कोन कशामध्ये येतात, ते ॲक्यूट अँगलमध्ये येतात. त्या सगळ्या कोनांना ॲक्यूट अँगल म्हणायचं. मग आपण ॲक्यूट अँगल समजलं तुम्हाला. याच्यामध्ये इनिशियल रे म्हणजेच त्याला आपण सुरुवातीची रेषा म्हणतो, आणि टर्मिनल रे म्हणजेच त्याला आपण शेवटची रेषा किंवा अंत्यरेषा असे म्हणतो. मग ह्या दोन्हीच्या अंत्यरेषा आणि इनिशियल रे या दोन्हीमधलं जे काही माप असतं, या दोन्हीमधलं जे काही डिस्टन्स असतं, अंतर असतं,
त्यालाच आपण कोन असं म्हणतो. मग ज्या पद्धतीचं कोन मेजरमेंटनुसार ज्या पद्धतीचे कोन आहेत त्या पद्धतीचे हे त्याला नाव पडलेलं आहे. म्हणजे जर 90 अंशापेक्षा कमी पण 0 अंशापेक्षा जास्त असेल तर तो कोन काय आहे, तो ॲक्यूट अँगल आहे. त्याच कोनाला आपण लघुकोन असं म्हणायचं. समजलं का तुम्हाला? चला त्याच्यानंतरचा जो कोन आहे तो पाहूया. त्याच्यानंतर आहे राईट अँगल. तर राईट अँगल कशाला म्हणायचं? जो अँगल ॲक्युरेट 90 डिग्रीचा आहे, फिक्स 90 डिग्रीचा आहे, तर स्ट्रेट आहे. समजा एक वर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन असेल तर तशा पद्धतीचं काय असते, परपेंडिक्युलर लाईन असतात एकमेकींवर, म्हणजे छेदणाऱ्या रेषा एकमेकींना सरळ, एक आडवी एक उभी, अशा पद्धतीच्या ज्या रेषा असतील तर त्यामधला जो काही कोन असतो तो काटकोन असतो. म्हणजेच आपल्याला जर ह्याची डेफिनेशन सांगायची झाली तर ॲन अँगल हुज मेजर इज इक्वल टू 90 डिग्री इज कॉल्ड ॲज राईट अँगल. म्हणजे एक्झॅक्ट 90 डिग्रीचा जो कोणता कोन असेल, जो कोणता अँगल असेल त्याला आपण काय म्हणू शकतो? काटकोन म्हणतो. त्याला 90 डिग्री अँगल असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर राईट अँगल असं म्हणतात. तर पहा आता इथं अँगल आहे एक्स वाय झेड हा अँगल आहे. त्याच्यामध्ये वाय हा व्हर्टेक्स आहे, वाय झेड ही इनिशियल रे आहे आणि वाय एक्स ही टर्मिनल रे आहे. आणि यामधलं जे डिस्टन्स आहे या दोन्ही रेमधलं तर त्याला काय म्हणायचं? 90 डिग्री आहे, 90 अंशाचं माप आहे. तर समजलं तुम्हाला 90 अंशाबद्दल? तर चला आता त्याच्यानंतरचा जो ऑब्ट्युअस अँगल आहे, तर ऑब्ट्युअस अँगल म्हणजेच मोर दॅन 90 डिग्री. ॲन अँगल इज मोर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री. म्हणजेच 90 डिग्रीपेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान, म्हणजे दोन्हीच्या मधला जो कोणता कोन असेल तर त्या कोनाला आपण काय म्हणायचं? विशाल कोन असं म्हणायचं किंवा ऑब्ट्युअस अँगल म्हणायचं. म्हणजेच एखादा अँगल 180 डिग्री असेल तर तो कोणता झाला? तो ऑब्ट्युअस अँगल नाही झाला. त्याच्यानंतरच आपल्याला शिकायचं आहे की तो कोणता कोन आहे. तर 180 डिग्रीचा जो कमी आहे, म्हणजे समजा आपण 170 घेतला, 110 घेतला किंवा 100 घेतला, अशा पद्धतीचे जे कोन आहेत त्याला आपण काय म्हणायचं? ऑब्ट्युअस अँगल म्हणायचं. किंवा 160 असेल, 170 असेल, हे सगळेच कोन कशामध्ये येतात? ऑब्ट्युअस अँगलमध्ये येतात. आणि सेम त्याच पद्धतीनं जशा कोनांना दोन बाजू असतात तशाच ह्याही कोनाला आपण इथं स्क्रीनवरती पाहताय तुम्ही की आपण त्यांना नावं दिलेले आहेत आणि ह्या कोनाचं माप किती आहे हे तो तुम्हाला दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण ऑब्ट्युअस अँगलचं सांगू शकतो की ऑब्ट्युअस अँगल म्हणजेच काय? An angle is greater than 90 degree but less than 180 degree. एवढं लक्षात ठेवायचं, तुम्हाला ओळखता येतील. त्यानंतरचा कोन आहे स्ट्रेट अँगल. आता आपण पाहिलं की हा जो कोन आहे तो 180 डिग्रीपेक्षा कमी आपण सांगितलेला होता ऑब्ट्युअस अँगल. आणि ज्यानंतर एक्झॅक्ट 180 डिग्रीवर जो अँगल असेल, म्हणजेच इनिशियल रे आणि टर्मिनल रे एक्झॅक्ट अपोजिट असतील, म्हणजेच त्यावेळेस त्यांच्यामध्ये जी स्ट्रेट लाईन तयार होईल त्या स्ट्रेट लाईनलाच काय म्हणायचं? स्ट्रेट अँगल म्हणायचं. काय स्ट्रेट अँगल म्हणायचं? कारण दोन्हीही ज्या रेषा आहेत, दोन्ही ज्या लाईन्स आहेत, आर्म्स आहेत, तर त्या काय आहेत? एक्झॅक्ट स्ट्रेट लाईनवर आहेत, एक्झॅक्ट त्यांचे लोकेशन एक्झॅक्ट त्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत, रोटेट होत आहेत. त्यामुळं त्या अँगलला आपण स्ट्रेट अँगल म्हणायचं. आणि जसं 90 डिग्रीचं एक्झॅक्ट आपण सांगू शकतो की मेजर ते एक्झॅक्ट 90 डिग्री असतं, त्याच पद्धतीनं हा स्ट्रेट अँगलचं मेजरमेंटसुद्धा आपल्याला काय सांगता येते की एक्झॅक्ट 180 डिग्रीचा जो अँगल आहे त्यालाच आपण स्ट्रेट अँगल असं म्हणतो. की आपण स्क्रीनवर पहा त्या कोणाला नावं दिलेली आहेत, इनिशियल रे, टर्मिनल रे असेल, आणि त्यामधलं जे डिस्टन्स आहे ते सगळं स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलेलं आहे. तर चला आता त्याच्यानंतरचा जो कोन आहे तो पाहायचा आहे. आता पाहिला आपण 180 डिग्रीपर्यंतचा कोन. लक्षात आलं तुमच्या? 180 डिग्रीपर्यंत कोन आहे तो आपण स्ट्रेट अँगल पाहिला. आता जी ही टर्मिनल रे आहे ती तशीच मूव्ह होतीये या बाजूला, खालच्या दिशेने अजून सरकली, अजून तिचं डिस्टन्स जे काय आहे ते वाढवलं तिनं, तर त्यानंतर तिथं जे काही तयार झालेला कोन आहे तो रिफ्लेक्स अँगल आहे. त्यालाच काय म्हणायचं? प्रविशाल कोन म्हणायचं. म्हणजेच विशाल कोनापेक्षा मोठा कोन, त्याला आपण रिफ्लेक्स अँगल असं म्हणतो. तर मग रिफ्लेक्स अँगलचं एक्झॅक्ट लोकेशन म्हणजेच किती मेजरमेंट असतं? तर रिफ्लेक्स अँगलचं मेजरमेंट हे आपल्याला 180च्या आणि 180 डिग्री आणि 360 डिग्रीच्या मिडलमध्ये असतं. म्हणजे त्या दोन्हीच्या मधलं जे काही डिस्टन्स आहे, म्हणजे समजा आपण 180 डिग्रीच्या नंतरचा कोणताही अँगल घेतला, सपोज 180 डिग्री नंतर 182 घेतला, 190 घेतला, अशा पद्धतीचं आपण 3 up to 360 डिग्रीपर्यंत प्रत्येक ठिकाणी तुम्ही कोन करू शकता, बनवू शकता. आणि अशा पद्धतीच्या कोनाला काय म्हणायचं? तर रिफ्लेक्स अँगल असं म्हणायचं.
तर उदाहरण द्यायचं झालं तर त्याचं रिफ्लेक्स अँगलचं आपल्याला सांगता येईल की समजा 260, 280, 190, त्याच्यानंतर अशा पद्धतीचे अप टू 360 डिग्रीपर्यंतचे जे कोन आहेत, फक्त 360 डिग्रीचा कोन हा रिफ्लेक्स अँगल होत नाही. तो काय आहे तो आपल्याला यानंतर पाहायचाच आहे. तर समजलं, अशा पद्धतीचं आहे. स्क्रीनवर लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यानंतर आपल्याला पाहायचा आहे शेवटचा, तो आहे आता आपण काय केलं, रोटेशन करत आलोत आपण अशा पद्धतीचं 0 पासून आपण आता 180 डिग्रीच्या नंतरचा जो कोन आहे तो पाहिला, म्हणजे अप टू 360 डिग्रीपर्यंतचा. आता असंच रोटेशन होत आल्यानंतर अप टू कितीपर्यंत येईल, 360 पर्यंत हे रोटेशन कंप्लीट होत आले. मग तेव्हा ती जी लाईन आहे टर्मिनल रे परत सुरुवातीच्या रेषेवरतीच येऊन थांबली. तर त्यानंतर तो त्याचं रोटेशन काय आहे, कंप्लीट झालेलं आहे. म्हणजेच तिथे एक सर्कल तयार झालेला आहे. पहा, ज्या पद्धतीचं सर्कल तयार होतं त्या पद्धतीचं त्याचं रोटेशन हे कंप्लीट झालेलं आहे. आणि जेव्हा 1 रेव्होल्यूशन कंप्लीट होईल तेव्हा 360 डिग्री तिथं मेजरमेंट असते. म्हणजेच ह्या अँगलला काय म्हणू शकतो आपण, फुल अँगल म्हणतो, अँगलसुद्धा आपण म्हणतो आणि तसंच त्यानुसार कंप्लीट अँगल असं म्हणतो. तर त्याला आपण मराठीमध्ये पूर्ण कोन असं म्हणतात. म्हणजे ज्या कोनाचं माप एक्झॅक्ट 360 असेल, म्हणजेच एक पूर्ण सर्कल, एक पूर्ण वर्तुळाप्रमाणे तो कोन फिरून आलेला असेल, त्या कोनाला काय म्हणायचं, त्याला पूर्ण कोन असं म्हणायचं. तर स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलेलं आहे मी पूर्ण कोनाचे डायग्राम, लक्ष द्या. मग अशा पद्धतीने हे जे 7 कोन आहेत त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर चला एकदा पाहूया आपण की काय काय शिकलोत. तर आज आपण 0 अँगल, त्यालाच आपण शून्य कोन म्हणतो. त्यानंतर शून्य कोनाचं माप हे 0° सेल्सिअसच असतं. त्याच्या दोन्ही रेषांमधलं काही फरक नसतो, त्या एकमेकींवर स्थिर असतात. तेव्हा त्या ठिकाणी जे अंतर असते ते 0 असते, म्हणून या कोनाला आपण शून्य कोन असं म्हणतो. त्यानंतरचा पाहिला आपण ॲक्यूट अँगल, ॲक्यूट अँगलला आपण लघुकोन असं म्हणतो. तर मग ह्या अँगलचं मेजरमेंट आपण 0 डिग्रीपासून 90 डिग्रीच्या मधला आहे. कोणताही 0 नंतरचा आणि 90च्या कमी असणारा अशा पद्धतीचे कोन घेतले तर ते सर्व कोन हे ॲक्यूट अँगल असतात. तर हे आपण शिकलो. त्यानंतर पाहिला आपण 90 अंशाचा कोन. 90 अंशाचा म्हणजेच त्याला 90 डिग्री अँगल असं म्हणतो किंवा आपण त्याला राईट अँगलसुद्धा म्हणतो. त्यानंतर आपण पाहिला ऑप्टिओस अँगल. ऑप्टिओस अँगलचं माप असते की 90 डिग्रीपेक्षा मोठा आणि 180 डिग्रीपेक्षा कमी, त्या अँगलला आपण ऑप्टिओस अँगल म्हणतो, म्हणजेच त्याला विशाल कोन असं म्हणतो. त्यानंतर पाहिला आपण स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगलचं माप हे एक्झॅक्ट 180 डिग्री असतं, म्हणजेच त्याचं तंतोतंत 180 अंशच माप असतं आणि त्यावेळेस त्या दोन्ही रेषा ह्या एकमेकाच्या विरोधीत येऊन थांबतात. त्यावेळेस तिथे सरळ रेष तयार झालेली असते, म्हणून ह्या कोनाला आपण सरळ कोन असं म्हणतो. त्यानंतर आपण पुढं आणखी शिकलोत की पुढं ही रेषा जी आहे टर्मिनल रे परत थोडीशी सरकली, त्यानंतर तिथे जे कोन तयार झालेला आहे तो रिफ्लेक्स अँगल तयार झालेला आहे. म्हणजेच रिफ्लेक्स अँगल म्हणजेच त्याला आपण प्रविशाल कोन असं म्हणतो. म्हणजे ज्या कोनाचं माप 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी आहे त्या कोनाला आपण प्रविशाल कोन असं म्हणतो. तर प्रविशाल कोन झाला. त्यानंतर आता शेवटचा आपला पाहिला आपण की कंप्लीट अँगल, त्यालाच आपण होल अँगल किंवा फुल अँगल असं म्हणतो. म्हणजेच त्याला पूर्ण कोन म्हणतो. म्हणजे एखाद्या सर्कलचं जसं माप असतं, ज्या पद्धतीनं सर्कल फिरतो त्या पद्धतीनं 1 रेव्होल्यूशन कंप्लीट होऊन हा अँगल तयार होतो. म्हणजे जो आपण सुरुवातीचा 0 अँगल पाहिला होता त्याच पोझिशनला ही टर्मिनल रे येऊन पोहोचते. म्हणजेच दोन्ही रेषा एकमेकींवर येतात आणि ज्यावेळेस त्यांचं 1 रोटेशन कंप्लीट केलेलं असतं त्यावेळेस तिथे जो कोन तयार झालेला आहे त्या कोनाला आपण फुल अँगल म्हणतो, म्हणजेच पूर्ण कोन असे म्हणतो. मग ह्या पूर्ण कोनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, पहा आता की 360 डिग्री म्हणजेच यामध्ये 4 राईट अँगल्स कंप्लीट करून हा अँगल तयार झालेला आहे, म्हणजेच फुल अँगल तयार झाला आहे. तर समजलं तुम्हाला. अशा पद्धतीनं आपण कोन आणि कोनाचे प्रकार पाहिले. तर पुढील भागामध्ये आपण याविषयी आणखी पुढं माहिती घेऊ. तोपर्यंत इथेच थांबूया. जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.